हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवल्यात असं शंभूराज देसाईंनी म्हटलं। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे। गुन्हे मागे घेण्याबाबत विधी न्याय विभागाचा अभिप्राय बाकी असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर 7 महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे का असा सवाल जरांगेंनी केला आहे। हैदराबाद गॅझेट जी विशेषतः मराठवाड्यातल्या 9-10 जिल्ह्यांकरता अत्यंत आवश्यक आहे ती त्या अनुषंगाने ते लागू करा। तर त्याचे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं सर्टिफाईड कॉपीज मागितलेल्या आहेत। नुसत्या फोटो स्कॅन कॉपीचा उपयोग नाही, तर उद्या कोर्टात ते टिकायचं असेल तर आपल्याला त्या गव्हर्नमेंटनं ह्या आमच्या कस्टडीमधल्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या फोटो कॉपीज आहेत म्हणून सर्टिफाय करून दिल्या पाहिजेत। त्या आपण त्यांच्याकडनं मागितलेल्या आहेत। काम चालू करायला काय खडी डांबरीकरण करता का तुम्ही? मुरुम आणून टाकायचं का तुम्हाला? काही काम चालू म्हणजे काय? आम्हाला हे 2-4 दिवसाच्यात आमचे विषय संपवा, बाकीचं काम आहेत ना आम्हाला। आमच्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी 2-4 दिवसाच्यात संपवा। काम सुरू येईन, छाननी सुरू येईन, सगळ्या सोयऱ्याचं बघणं चालू येईन, हर कधी बघणं चालू आहे, ते नाटकच नाही सांगायचं। 2-4 दिवसात विषय संपवा। घेण्यासारखे आहेत जे अहवाल संबंधित पोलीस अधीक्षकांकडनं किंवा संबंधित पोलीस आयुक्तांच्याकडनं सरकारकडे आलेले आहेत। त्याच्या बाबतीत LNGD डिपार्टमेंट जे आपलं आहे विधी आणि न्याय विभाग, त्यांचा अंतिम अभिप्राय येणं बाकी आहे। तो देखील लवकर मिळवण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी सुरू आहे। प्रक्रिया सांगता किती दिवस? त्याला काही लिमिट असते का नसते? इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना? मराठ्याला इतकं मूर्ख समजता का सरकार झालात म्हणून? प्रक्रिया सुरू आहे, 7-7 महिने प्रक्रिया असते का? अहो मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्याला? या 2-3 दिवसात सगळे विषय मार्गी लावाय 2-4 दिवस। सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा 2-4 दिवसात। जास्त नाटकं करायचे नाही। हे बघतो आणि ते बघतो, केसेचं तेच पोलिस बघतेत, आमकं बघतेत, नाटकच नाही करायची।